अमरावतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या तोडफोडीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। वाराणसी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागासह धनगर समाज बांधवांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केले। उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श प्रशासक, समाजसुधारक आणि सर्वसमावेशक न्यायाची प्रतीक असल्याचे आंदोलकांनी सांगितले। उत्तर प्रदेश सरकारने विकासाच्या नावाखाली जेसीबीद्वारे मणिकर्णिका घाटाची तोडफोड केल्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती नष्ट झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या घटनेमुळे केवळ धनगर समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने स्पष्ट केले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत जाहीर माफी मागावी, तसेच मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीचे काम तत्काळ थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली। उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या मार्फत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे। या आंदोलनावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर यांच्यासह जयंतराव देशमुख, मनोज कचरे, मनोज अंबाडकर, प्रशांत पाटील, राहुल उके, धम्मानंद गुडदे, घनश्याम बोबडे, अमित महात्मे, राजू कुरेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी प्रवीण मनोहर, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अमरावती। जगामध्ये जिजाऊ अहिल्यादेवी होळकर ह्या दोन मातृसत्ताक मातृशक्ती ज्या आहेत त्या भारताच्या एकूणच सामाजिक व्यवस्थेला ऊर्जास्थान असलेले आहेत। अहिल्यादेवी होळकरांनी 1771 मध्ये वाराणसी येथे मणिकर्णिका घाटाची निर्मिती केली होती। जो मणिकर्णिका घाट 18व्या शतकातील स्थापत्य कलेचं सुंदर असं उदाहरण होतं। पुरातत्व विभागाच्या भारतीय पुरातत्व विभागाची जबाबदारी आहे की जेवढ्या ऐतिहासिक वास्तू असतील, इमारती असतील त्याचं संगोपन केलं गेलं पाहिजे। मात्र यूपी सरकारने विकासाच्या नावावर अहिल्यादेवी होळकरांनी ज्या काही गोष्टी उभ्या केल्या होत्या त्या नष्ट करण्याचा जणू चंग बांधलेला आहे आणि मणिकर्णिका घाटाचं बुलडोजर जेसीबीच्या साहाय्यानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तो नष्ट करण्यात आला। हा फक्त त्या इमारतींवरचा घाव नाही तर एकूणच भारतीय अस्मितेवरचा घाव आहे असं आम्ही समजतो। अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी विटंबित झाली। ही बाब जी आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे, अत्यंत निषेधार्ह आहे। म्हणून काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध करतोय आणि मागणी करतोय की मणिकर्णिका घाट जो आहे तो मणिकर्णिका घाट ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे, प्रतिनिधित्व जे आहे ते करतायत भारताचे सन्माननीय पंतप्रधान मोदी आणि त्या राज्याचे सीएम जे आहेत योगी आदित्यनाथ, या दोघांनी सुद्धा भारत देशाची माफी मागितली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे।